Afraid of the dark? Are you scared? I can see you from. I'm walking alone, streets are empty. The only thing I can जय शिवराय मित्रांनो, तुम्हाला कळलंच आपण थंबनेल वरून पुढे चाललेलो आहे. असं एक गाव जे अजूनही एका इंग्रज अधिकाऱ्याच्या नावाने ते गावाचं ओळख आहे, ते म्हणजे फोप संडी. फोप संडी हे नाव असं पडलंय. एक फोप म्हणून एक अधिकारी होता 1947 मध्ये. तो त्या गावामध्ये पहिल्यांदा आला असेल वगैरे, त्याला ते गाव आवडलं वगैरे असेल. तो दर संडे तिथे आरामाला किंवा आपले येत असेल. तो त्या हिशोबाने त्याचं त्या गावाचं नाव होतं फोप संडे असं म्हणजे फोप हा संडेला येतो, फोप संडे असं हे गावाचं नाव पडलेलं आहे. तर चला आपण चाललोय तिथं, कारण की तिथं लोक अजूनही ते गुहेमध्ये वगैरे जातात. ते तर संदीप दादा हाय माझ्या संघच आहे, समोरच संदीप दादा आहे, बाकीची गँग आपली थांबलेली आहे पुढे. तर चला आपण निघतो आता फोप संडी या गावामध्ये. ठीक आहे, चलो. चलो आता ऑडी शोरूमला. पाऊस चालूच आहे भरपूर. आता मला वाटतं दोन्ही कॅमेरे आतमध्ये ठेवून द्यावं लागणार आहे. काय गोप्रोला तर हे वॉटरप्रूफ केस नाही लावला मी, त्यामुळं ह्याला मला वाटतं आतमध्ये फिट करून टाकायला पाहिजे, कारण थोडं तरी पाणी गेलं ना परत खराब. फॉग याच्या आतमध्ये काय विषय. ठीक आहे, चला आता जे वाट बघू. हे आले सगळे निघू आता. कॅमेरा तर मी आत ठेवतोय, कारण की आता पावसामुळे काय तर असं पण ब्लॉग बनवता नाही येणार, त्यामध्ये आत ठेवलेला बरा. किलोमीटरवर आपला स्टॉप पाहिला. थांबलो आता पेट पूजा. कालचा उपवास, आज उपवास सोडायचा आहे. गाड्यांच्या अवस्था बघा. नाश्ता करायचा आहे, आता नाश्ता करून परत पुढला प्रवास चालू करायचा आहे. त्यामुळे मी गोप्रो आत ठेवला होता. काय मीडिया मोड कनेक्ट केला ना मी, त्याला वॉटरप्रूफ नाही आहे, पाणी वगैरे जाऊन परत खराब झालं असतं. चला आता नाश्ता बरं काय. नाश्ता संपला झाला. मित्र चांगला आहे ना. पार्सल गेलं. चला नाश्ता झालाय आपला, पुढला प्रवास चालू. पाऊस जरा शांत झालेला आहे. मला वाटतं अजून एक 80 किलोमीटर राहिलं असेल. फोप संडी याला नावच देणार नाही रात्र होते. फोप संडी ॲक्च्युली बघा ना, तिकडं बघणार का काय धबधबे वगैरे असं सांगितलं गेलं आहे. तिकडे गेल्यावरच कळलं काय काय तिकडं. चलो लेट्स गो. नाश्ता झालाय भाऊ. उपवास होता, लय भूक लागली होती. कालचा उपवास होता आणि त्यात ती खिचडी वगैरे मला जास्त आवडत नाही, त्यामुळे काल थोडंसं कमी सगळं थोडंसं खाल्लं होतं. आणि भूक तर आवडत नाही मला. पाऊस आमची काय मजा घेतो काय कळा ना बाबा. काय चाललंय आता. मध्ये फुल पॅचमध्ये फुल पाऊस चालला होता. पटकन थांबलो, रेनकोट वगैरे घातला वरती. आता जस्ट रेनकोट मागे टाकलं. रेनकोट घातला, गोप्रो आतमध्ये ठेवला. आणि कसं हा जो मीडिया मोड आहे ना, हे वॉटरप्रूफ नाही आहे. त्यात पाणी वगैरे गेलं की लगेच खराब होतं. त्यामुळे परत लगेच कॅमेरा ठेवला, इंस्टा लगेच आत टाकला. आणि जस्ट अर्धा 1 किलोमीटर पुढे आलो, पूर्ण परत शांत, काय नाही. रेनकोट घातल्यामुळे परत गरम व्हायला लागलं. परत आता रेनकोट काढलाय. म्हणलं चांगली मजा चालली. कोट काढलाय म्हणलं चांगली मजा चालली. दादा साहेब कसे दादाने फुल कंटिन्यू कलर बिलर केला, टाकी विकीला. तुम्हाला दाखवतो एक व्ह्यू.
हे रोहित दादांनी फोटोसाठी पॉईंट शोधला आहे. म्हणजे मग आता आलो होतं आता कधी बघा. आजची सोय झाली चिलापी. श्रावण असा आहे ना, खाऊन देत नाही. ताजी ताजी मासे पकडतात. परत आलाय ते पावसामुळे आले असेल ना खाली. पावसाच्या पाण्यामुळे खाली आले असेल ना. शेवळात पण गावतो तर भाऊ कसा आहे बाहुबली. आता आपलं जे अंतर राहिलं आहे ते प्रॉपर आता फक्त 10 किलोमीटर अंतरावर राहिलेलं आहे. आपण आता प्रॉपर निसर्गाच्या सान्निध्यात पोचलो आहे. आणि खरंच भारी वाटते. वातावरण भारी आहे. वरती पाऊस असं मला असं वाटतं वरती पाऊस असणार आहे. आणि असायला पण पाहिजे कसं थोडंसं पाऊस पण जरा मजा पण पाहिजे. जरा पावसाची थोडी पावसाची मजा पण पाहिजे. दादा एवढं धुकं आहे ना. हवा एवढी हवा आहे ना. एवढं ओढत डायरेक्ट हे होतं आहे आम्हाला. डायरेक्ट हवा गाडी अख्खी ओढती एक साईडनी. हँडल आहे ना हँडल ताकदीन धरायला लागतोय. एवढी हवा आहे वरती. शबाश. कसे आहे आमचे रायडर. पाहुणं वरती पोचलोय. गोप्रो इंस्टा दोन्ही आत टाकले कारण पाऊस पडायला लागलेला आहे. खराब नको व्हायला. ओके गाडी पार्क केली. पूर्ण दुःखच दुःख आहे. चलो लेट्स गो. मी मागं थांबतो. आपल्या पुढे परत मागं जायचं. पुढं आलो असं इकडं मागच आहे का. ओके ओके. आपण पोचलोय वरती. जिथनं गाडी लावली तिथनं आला 10 मिनिटाचा रोड आहे. इथं तुम्हाला दाखवतो 2 मिनटं. इथं वरती आलो आपण. इथं गुफा आहे. ठीक आहे तुम्हाला गुफा दाखवतो मागं. तर आम्ही बॅक कॅमेरे करतो. तिथं अजूनही लोक राहतात ते. आता तिथं आहे ते कामावशी आहे. अजून ते लोक गुफेत राहतात ते. अरे लय स्लिपी आहे. काय नजर हाकी टांगा पलटी व्हायच्या नाही तर. दादा आताच गुफेतनं जाऊन आलेत. हा सावकाश चला आता गुफा आपण पण बघू. होते काय माहिती का स्लिप झालो ना. एक हातात हेल्मेट आहे हे बघा. हे बघ अजून लोक इथे राहतात ते. अरे पाणी कुंडले. गुप्पे सुविधा पण आहे राव. पाणी बिनी कुंड घेतले पाणी. इथनं आतमध्ये जायचंय. अरे गाय मशी गाय आहे. काय पाणी कुठून येते. पाईपानी का. हा 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 कुंडात नाही गेले. तिथे बऱ्याच ठिकाणी गोव्यात लोक 2-3 ठिकाणं आहेत मला वाटतं.
इथं आतमध्ये राहतं ते म्हणजे आता पाणी येते ते बघितलं ना, पण त्या वरती एक कुंड आहे, त्या कुंडामध्ये त्यांना पाईप टाकलाय आणि त्या पाईपातनं पाणी चालू आहे कंटिन्यू. जमायचं करा आपल्याला. हो दादा राज सांगा तुम्ही. राहू शकतो राहू शकतो एकदम मजेमध्ये. एकदम टेन्शन नाही काय नाही. एक तर खायला अन्न, अन्न वस्त्र निवारा हे 2-3 गोष्टी आहेत. इथे निवारा आहे त्यामुळे राहू शकतो, काय प्रॉब्लेम नाही. आता मंदिर राहू शकतो काय बा इथं. हे आपल्या शेतातले बेस्ट आहे, टेन्शन नाही काय नाही. नमस्कार मित्रांनो, आता आपण त्या गोव्यात गेलो होतो आणि तिकडे आजीला विचारत होतो, इथे कुठेतरी मंदिर आहे. तुम्हाला दिसते माझ्या मागं मंदिर आहे. ओके, तिथून मला वाटतं एक अर्धा तासाचा ट्रॅक होता. ते मंदिर पाहण्याकरता आलो आम्ही. पण जाता त्या आजी म्हणल्या एकटे नका जाऊ, कारण की इथं बिबट्याचा वावर जास्त आहे. त्यामुळे एकटे नका जाऊ. त्यामुळे त्यातले आमचे 3 वाघ खालीच राहिले आणि 3 वाघ आम्ही वरती आलोय. असं झालंय. आजी म्हणले बाबा इथं बिबट्याचा वावर आहे. वावर म्हणजे असतो. ठीक आहे, आता मंदिर पाहायचं मला येणारच. जरा कसा होता ट्रॅक? चला तर खाल्लेले वडापाव जिरले आता. चला दर्शन घेऊ. ओके, चला पाया पडून वगैरे आता निघू परत खाली. शुभ सकाळ मित्रांनो, नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आपण आलो एक मंदिर पाहायला. एक गाईड आहे आपल्या संग, त्याने आपल्याला घेऊन चाललाय. ॲक्च्युली इथं अर्धा किलोमीटरचा रोडच आहे. म्हणलो सगळेजण गाडी बाहेरच राहून दे, पण एक दोन जण होते जे ऑफरोड बाईक आहे त्यांच्यात. ते नाही चला गाडी घ्या आलात. आता कशी आणली गाडी आम्हालाच माहिती आहे. आता गाड्यांची अवस्था बघा, आता लय ऑफरोड डेंजर आहे. आता उतरलो आम्ही खाली, जाताना लय मजा येणार आहे. आणि त्यात काय गोप्रो मी रूमवरच ठेवलाय. हेल्मेट वगैरे सगळं रूमवरच आहे. ठीक आहे, आता चला जाताना तुम्हाला दाखवूच काय सीन. कोण पडलं नाही, अवस्था बघा पायाची. माझी पण अवस्था. ही गाडी कशी आली आम्हाला ते चिंता होती, पण माणसाने बरोबर ढकलत खाली आणली. गाली नहीं दे सकता, नहीं गाली नहीं देना. फैमिली देखती है, वरना मैं ऐसे गाली दूं, ऐसे गाली दूं ना जिंदगी भर. पडलं नाही. आता बघू ते आता आपल्या करता कंटेंट करता एकदा पडणार आहे ते जाताना. चला मंदिराचं दर्शन वगैरे घेऊ आता आपण. चला रायडर इझी. अरे गाडीला इझी चढते राव. आले का सर कोंडे, आले का सर? कमान आता होते. चला इझी. आता आपण कुठं चालू आता? पॉपचा रेस्ट हाऊस. कोणतं? पॉप रिसॉर्ट. ओके, गाईड आहे आमचा. गाडी लावली खाली. आता ट्रॅक आहे थोडासा. किती मिनिटाचा रोड असं ना? 5-10 मिनिटं. 5-10 मिनिटं. चल ती काय रिस्क. होय 150 cc 1000 cc सगळ्यांचे रेडिएटरचे फॅन चालू झाले. 150 cc जाऊन टाकाटक आहे. चाललंय व्यवस्थित. जे 1000 cc आहे ना, सगळ्यांचे फॅन चालू झालेत. सगळे हासपूस. चलो आलो वरती. पोप रिसॉर्ट आणि शेवटची भिंत. निकाला हाती निकली चिटी, अशी गत झाली. पोप रिसॉर्ट मध्ये पोप हे नाव का पडलं की ब्रिटिश कालीमध्ये नाही का, इंग्रजांच्या काळामध्ये एक अधिकारी होता इंग्रज, त्याचं नाव होतं पोप. त्याच्या नावाने पोप रिसॉर्ट वगैरे केलं होतं. मग तो अधिकारी येऊन राहत होता. त्यामुळे काय इथलं गावाचं पण नाव पोप संडीपळ ठेवलेलं आहे त्याच्याच नावावरनं. आणि त्या रिसॉर्टची एक राहिलेली भिंत. विषय नाही. चला वॉच टावर इथं
गाडी खाली पार्क केल्यात. चला आता वरती जाऊन झाला नजारा घेऊ. मित्रांनो तो नाही का जॉनी लेवलचा एक पिक्चर होता, काय त्याचं नाव, गिरधंगाट. तो हाच तो घाट गिरधंगाट. दिसतं का? गार 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 गार. आपण ते रिसॉर्ट पाहिलं. रिसॉर्टहून आता म्हणून हॉटेल आलेलो आहे. आपण जे स्टे केला होता रात्री सह्याद्री दर्शन, त्यांचा काकांचा नंबर इथं, नंबर घ्या. हे पूर्ण असं हॉटेल आहे, एकदम असं सह्याद्रीच्या डोंगरामध्ये असं एकदम खुशीत लपलेलं हॉटेल. दादा इथं लोक राहायला आली, तिथलं सोय वगैरे कशी आहे, पर पर्सन कसं आहे काय? पॅकेज राहतं सर. व्हेजमध्ये 1200, नॉनव्हेजचं 1500. नॉनव्हेज गावठी राहतं त्यामुळे 1200 राहतं. आणि हॉटेल आम्ही काही वापरत नाही तिथे जेवण, जे गावठी पद्धतीने आहे ते केलं जातं. तुम्ही आवश्यक ते येऊन भेट देऊ शकता, खाऊ शकता. ज्यांनी सांगितलं 1500 आणि 1200 रुपये, व्हेजचं 1200, नॉनव्हेजचं 1500. आणि खरोखर मित्र तुम्हाला जेवणात आम्ही आमचं काल तर विचार होता आला जेवण चांगलं भेटेल का. मग खरंच जेवण असं होतं, क्वालिटी जेवण होतं ना की मन भरून जेवलो आम्ही. आणि प्लस ह्या तुम्हाला पॅकेजमध्ये ना त्यांचा एक गाईड त्यांचा तुमचा संघ असणार, म्हणजे जे इथले जे नॉर्मल जे रेग्युलर पॉईंट आहे ते तुम्हाला सगळ्यांना तो तुम्हाला सगळं गाईड करणार. आमच्या संघ पण आज एक मुलगा होता, त्याने सगळे पॉईंट वगैरे, अंकुश नाव होतं त्याचं, त्याने आम्हाला पूर्ण हे केलेले आहे, पूर्ण पॉईंट गाईड केलेले. एकदम सिम्पल सोबर आणि एकदम मस्त राहण्याचं ठिकाण, एकदम जेवणाचं वगैरे काही टेन्शन नाही. आता चहा आमचा ब्लॅक कॉफी आलेली आहे, चालू आहे. पण चला मित्रांनो, तर इथं आता आपल्याला पुढे एक धबधबा आहे, त्यांचा मुलगा येतोच आपल्याला दाखवायला. तो आपण आता बघून पूर्ण परत आपला पुण्याचा प्रवास चालू करायचा. चला मित्रांनो, आता आपला परतीचा प्रवास चालू झाला आहे. जाता आता कसा नजारा भेटला.